14 ते 15 वचन. दबलेला मुक्त होण्याची त्वरा करीतो, तो मरणार नाही, गर्दीत पडणार नाही, त्याला अन्नाची वाण पडणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी समुद्र खवलवितो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात. सेनाधीश परमेश्वर हे माझे नाव आहे. पहा, दबलेला मनुष्य मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो, त्वरा करतो. गायी जो माणसाच्या जीवनात दुःख येतात, संकटे येतात, समस्या येतात, तेव्हा त्याच्यातून बाहेर कसं उतरावं यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. समस्त मनुष्य खाली पडते वेळी तो हा विचार करणार आणि मी पडलेले आहे तर खालीच राहतो, इथेच पडून राहतो. नाही, तो उठण्याचा प्रयत्न करतो, तो त्वरा करतो की मी इथून कसा उठेन. अगदी त्याला स्वतःला उठता येत नसेल तर तो दुसऱ्यांना मदतीसाठी बोलवेल, परंतु तो प्रयत्न करेल उठण्याचा. दबलेला, एखाद्या ओझ्याखाली दबलेला आहे तर त्याच्यातून मुक्त कसं होणार यासाठी तो मनुष्य प्रयत्न करणार. ज्या माणसाच्या जीवनात संकटे येतात, दुःख, निराशा, समस्या येतात, तेव्हा त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मनुष्य प्रयत्न करत असतो, त्वरा करत असतो, घाई करत असतो की मी याच्यातून कधी बाहेर पडेन, मी याच्यातून कधी मुक्त होईल, माझी संकटे कधी टळतील, माझी बंधने कधी तुटतील. म्हणून तो त्वरा करतो, प्रयत्न करतो, घाई करतो की मला याच्यातून लवकरात लवकर बाहेर उतरायचे. तेव्हा परमेश्वर पिता काय म्हणतो? प्रभू म्हणतो की मात्र तो आता मरणार नाही, गर्दीत पडणार नाही, त्याला अन्नाची वाण पडणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. प्रभू म्हणतो तुम्ही त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहात ना, तर आता तुम्ही नाश पावणार नाही, तुम्ही मरणार नाही, गर्दीत पडणार नाही, अधोलोकात जाणार नाही, नाश पावणार नाही, तुम्हाला अन्नाची पण वाण पडणार नाही, कारण मी तुझा देव परमेश्वर आहे. मी तुला त्याच्यातून मुक्त करीन, मी तुला त्याच्यातून बाहेर काढीन, मी तुझी संकटे तुझ्या जीवनातून दूर करीन. जेव्हा माणसाच्या जीवनात दुःख, संकटे, समस्या येतात तेव्हा तो परमेश्वराला आवाज देतो, देवाचा धावा करतो, प्रार्थना करतो की प्रभू या सर्व संकटातून तू मला सोडव, या समस्यातून तू मला मुक्त कर. अशा वेळी परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो, त्याचा धावा ऐकतो, संकट समय त्याला सहाय्य करतो. स्तोत्रसंहिता 91:15 वचनात. आणि प्रभू त्याची बंधने तोडून टाकतो, त्याच्या संकटातून परमेश्वर पिता त्याला मुक्त करीतो. आज इथे तुम्ही प्रभूकडे आलेले आहात, तुमच्या जीवनात काही ना काही तणाव आहे, समस्या, संकटे, आजार आहे, दुःख आहे, ओझ्याखाली दबलेले आहात, अनेक प्रकारच्या निराशा जीवनात कुटुंबात आहे, तुम्ही प्रयत्न करत आहात याच्यातून मुक्त होण्याचा, तुम्ही त्वरा करत आहात की लवकरात लवकर ही संकटे माझ्या जीवनातून कधी दूर होतील, लवकरात लवकर मला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. तशा तर परमेश्वर पिता म्हणतो त्या बाबतीत की तू माझी आराधना करत आहेस, माझी प्रार्थना करतोस किंवा मला शरण आलेले आहेस, माझा धावा करत आहे, तर मी तुला या संकटातून सोडवीन, मी तुझ्या समस्यातून तुला मी मुक्त करीन. आता आपल्याला सोडविणारा परमेश्वर आहे. आपण धावा करत आहोत, प्रयत्न करत आहोत, तर आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला मदत करेल, त्या संकटातून सोडवेल. पहा, स्तोत्रसंहितामध्ये 18 अध्यायामध्ये 16 वचनात, स्तोत्रसंहिता 18 अध्याय जर आपण
वाचला त्याच्यात कळेल आपल्याला की दाविदाच्या जीवनात जेव्हा संकटे आली, जेव्हा शत्रूने त्याला घेरले, जेव्हा अरिष्टे दाविदावर आली, तेव्हा दाविदाने परमेश्वर पित्याचा धावा केला, परमेश्वर पित्याची प्रार्थना केली आणि त्याची प्रार्थना स्वर्गात देव पित्यापर्यंत जाऊन पोचली आणि त्याला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर पिता आकाश लावून खाली आला. देव पिता खाली उतरला. 16 वचन काय सांगते? त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलाशयातून त्याने मला बाहेर काढले. मी इतक्या मोठ्या संकटात सापडलो होतो, पण परमेश्वराने वरून हात लांब केला माझ्यापर्यंत आणि त्या मोठ्या जलाशयातून, मोठ्या संकटातून परमेश्वराने मला सोडवले, वाचवले, मला बाहेर काढले. जेव्हा या संकटाच्या वेळी आपण देवाचा धावा करतो, प्रभूला हाक मारतो, तेव्हा तो आपल्याला सहाय्य करतो. प्रभू म्हणतो की तुम्ही दबलेले आहात आणि त्याच्यातून मुक्त होण्याची त्वरा करत आहात, तर तुम्ही नाश पावणार नाही, तुम्ही मरणार नाही, मी तुम्हाला वाचवीन, कारण मी तुझा देव परमेश्वर आहे, मी तुला त्याच्यातून मुक्त करीन. परमेश्वर आपल्याला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. कोणत्याही अडीअडचणीमध्ये घेऊन आपण सापडतो, कोणत्याही दुःखात, निराशात, आजारात, विकारात, आणि आपण परमेश्वर पित्याचा धावा करत आहोत, तर परमेश्वर पिता आपला धावा, आपली विनवणी ऐकणार आणि आपल्याला सहाय्य करायला, मदत करायला परमेश्वर पिता सुरुवात करणार. आपली सर्व बंधने परमेश्वर पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. तर आपला प्रभू महान परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करत असतो, अद्भुत रीतीने आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवत असतो. आपली बंधने मात्र परमेश्वर तोडत असतो. आणि या प्रभूवर जर आपण भरोसा ठेवत आहोत, त्या प्रभूचा धावा करत आहोत, तर तो आपला जीव जाऊ देणार नाही, तसाच पडू देणार नाही, त्याच्यातून मुक्त करेल आपल्याला, तो आपल्याला सहाय्य करेल. बघा, आपण एक वचन वाचतो लूक या पुस्तकामध्ये, तिथे असं वचन आहे, लूक 9:11 वचनामध्ये कसं वचन दिले बघा त्या ठिकाणी, की ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना प्रभू बरे करत होता. अगोदर आपण वचन घेतलं, दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो प्रयत्न करतो की मी याच्यातून कसा मुक्त होईल. तेव्हा प्रभू त्याला सहाय्य करतो, त्याला मुक्त करतो, त्याचा नाश होऊ देत नाही. म्हणजे तो प्रयत्न करतो की मला बरं व्हायचंय, या संकटातून मुक्त व्हायचंच आहे, मला प्रयत्न करतो, तो त्वरा करतो, घाई करतो आणि प्रभू तत्काळ त्याला मदत करतो. तर तिथे वचन काय सांगते, ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना प्रभू येशू बरे करत होता. आता असं कोण मनुष्य आहे की ज्याला बरंच व्हायचं नाही, त्याला आजारीच राहायचंय, त्याला दुःखातच राहायचंय, रडतच राहायचंय, संकटातच राहायचंय, असं कोणाला वाटते का? नाही ना. निदान डोकं जरी दुखायला लागलं तरी आई बाबा म्हणून ओरडतो की डोकं कधी दुखायचं बरं होईल, जाऊन झोपणार, कशात मन लागणार नाही, प्रार्थना करणार की कोणी गोळी तरी घेणार, औषध घेणार. बरे व्हावे म्हणून, डोकं दुखायचं बंद व्हावं म्हणून आपण प्रयत्न करतो की मला बरं व्हायचं, मला असं आजारी राहायचं नाही. मग आता इथे वचन सांगते, ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना प्रभू बरे करत होता. बरे होण्याची आता जरुरी तर प्रत्येकाला आहे. तर याचा अर्थ कसा आहे पहा. तर समज एखाद्या कुटुंबामध्ये एक पुरुष जो कमावतो आणि त्याच्यावर त्याचं घर, त्याची पत्नी, मुलं, आईबाप, सर्व पूर्ण परिवार चालतो, पण तो जर आजारी पडला तर कमावणार कोण, घर कसं चालणार. तर प्रभू प्रथम त्याला बरे करत होते. एखादी स्त्री घरात कामकाज करते, सर्व सांभाळते, पण तीच आजारी पडली तर घरातलं कोण सांभाळणार. मग प्रभू तिला प्रथम बरे करत होते, ज्याला बरे होण्याची जरुरी होती, गरज होती. कारण बरा झाला तर घरातली इतर कामं करणार,
इतर कार्य करणार, इतर काहीतरी सेवा करू शकणार किंवा कुटुंबाला सहाय्य करू शकणार, बरे झाले तर. मग अशा प्रकारे प्रभू त्यांना बरे करत होता. ज्यांना बरे होण्याची जरुरी होती, गरज होती की ते बरे होऊन आपला परिवार, आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकतील किंवा इतरांची काळजी घेऊ शकतील किंवा इतरांना मदत करू शकतील, अशा लोकांना प्रभू बरे करत होते. हकीकतमध्ये पाहिलं, प्रभू तर सर्वांना बरे करत होते. कोण असा व्यक्ती प्रभूकडे आला आणि त्याला प्रभूने बरं केलं नाही? प्रत्येकाला प्रभूने बरं केलं, प्रत्येकाला प्रभूने आरोग्य दिलं. जसं की मत्ते 14:13-14, जेव्हा लोकसमुदाय प्रभूकडे आला, प्रभूने पाहिलं त्या दुखणेकरांना, तेव्हा प्रभूला त्यांचा कळवळा आला, प्रभूला त्यांची दया आली, प्रभूचं हृदय त्यांच्यासाठी भरून आलं. जेव्हा त्या दुखणेकरांना प्रभूने पाहिलं, दुखणेकर म्हणजे कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाच्या पोटात दुखत असेल, कोणाच्या हात पाय काही ना काही दुखणं असणं, आणि दुखण्यामुळे काही लोक तर ओरडतात, काही रडतात. दुखायला लागल्यानंतर वेदना होत असतील तर चेहरा उतरतो, जीवाची तळमळ होते, अस्वस्थ होते. प्रभूने पाहिलं, त्या प्रभूला कळवळा आला त्यांचा, आणि बायबल सांगते प्रभूने त्या सर्वांना बरे केले. प्रभूने त्यांना बरे केले, प्रभूने त्यांना आरोग्य दिले. फक्त त्यांचं दुखणं पाहिलं तरी प्रभूला कळवळा आला. मग विचार करा, ज्या मोठ्या मोठ्या रोगाने पीडित होते, काय त्यांना प्रभूने बरं केलं नाही? तर सर्वांना प्रभूने बरे केले. जो मात्र दबलेले, संकटात सापडलेले, निराशा सापडलेले, मुक्त होण्याची त्वरा करत आहे, प्रभू तत्काळ त्याच्या जीवनात कार्य करतो, त्याची बंधने तोडतो, त्याच्या समस्येतून प्रभू त्याला मुक्त करतो, त्याच्या आजारातून, त्याच्या विकारातून प्रभू त्याला बाहेर काढतो. आज आपणही प्रभूचा धावा करणार, प्रभूची प्रार्थना करणार, विनवणी करणार, तर प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला सहाय्य करणार. आपले आजार, आपले तणाव, आपल्या समस्या आणि आपल्या निराशा सर्व काही प्रभू येशू दूर करणार. मात्र आपल्याला प्रार्थना करायची. दावीद काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 30:2, मी प्रभूचा धावा केला आणि त्याने मला रोगमुक्त केले. म्हणजे मी प्रभूची प्रार्थना केली आणि त्याने माझे आजारच काढून टाकले, माझे रोग काढून टाकले. मग आज आपण परमेश्वराचा धावा करणार, प्रार्थना करणार, त्याची विनवणी करणार, तर तू काय करणार आपल्या जीवनात? आपले पण आजार काढून टाकणार, आपले पण रोग प्रभू काढून टाकणार, आपली पण बंधने प्रभू तोडणार, आणि आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. तर आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. आपले हेतू, आपल्या गरजा, आपल्या इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो प्रत्येकांची प्रार्थना आणि प्रत्येकांचा धावा ऐकतो, आणि प्रत्येकाला प्रभू अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो. मग आज आपण प्रभूचा धावा करत आहोत, त्याला शरण आलेले आहोत, त्याचं वचन ऐकत आहोत, तर तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणार. कारण जो प्रभूच्या सानिध्यात येतो, जो प्रभूच्या सहवासात येतो, प्रभूचं वचन ऐकतो, प्रभू त्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतो, त्याची बंधने तोडायला सुरुवात करतो, त्याच्या जीवनात चमत्कार करायला प्रभू सुरुवात करतो. मग आज आपणही जिवंत देव म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू येशू याच्याकडे आपण आलेले आहोत, आणि तो आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करणार आहे. योहान 8:36, पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरे बंधमुक्त व्हाल. पुत्र कोण आहे? प्रभू येशू. आणि प्रभू येशू जर आपल्याला बंधमुक्त करील तर बायबल सांगते खरोखर आपली बंधने तुटतील, एकच सुद्धा बंधन राहणार नाही. सारी बंधने तुटतील, आजाराची, दुःखाची, संकटाची, पापाची सर्व बंधने तुटणार. कारण ही बंधने प्रभू येशू तोडत आहे. आणि प्रभू येशू जर एखादं बंधन तुटत आहे तर ते पूर्ण तुटणार.
नष्ट होणार, पुन्हा ते बंधन राहणार नाही. म्हणून सर्व बंधने तोडणारा प्रभू येशू आहे. आणि या प्रभूकडे आपण आलेले आहात. तो आपल्या जीवनात कार्य करणार. योहान 6:37 प्रभू येशूने म्हटलं, पिता जे मला देते सर्व माझ्याकडे येते आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देत नाही. पित्याने आपल्याला प्रभू येशूकडे आणले आणि प्रभू येशू म्हणतो, जो माझ्याकडे येतो, पिता ज्याला माझ्याकडे पाठवतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही, असंच रिकामं त्याला पाठवणार नाही. आले ना माझ्याकडे, मी त्याचं स्वागत करेन. त्याला काय हवं आहे ते मी पाहीन. त्याची इच्छा काय, त्याचे हेतू काय ते मी पूर्ण करेन, प्रभू म्हणतो. आज आपण प्रभूकडे आलेले आहे. पित्याने प्रभूकडे आपल्याला आणलेले आहे, तर प्रभू आपल्याला स्वागत करत आहे. आणि प्रभू पाहत आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणाला काय हवं आहे, कोणाच्या काय इच्छा आहेत, हेतू आहेत, गरजा आहेत, हे सर्व प्रभू पाहत आहे. आणि प्रभू म्हणतो, मी असंच रिकामं तुम्हाला पाठवणार नाही, खाली हाताने पाठवणार नाही. आलेत ना माझ्याकडे, तुम्हाला काय हवं ते मी देईन. मग आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा प्रभू येशू आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडवणारा प्रभू येशू आहे. आणि तोच आपली बंधने तोडणार, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या दूर करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही परमेश्वर आपल्याला देणार. कारण तो महान परमेश्वर आहे, जो आपल्या इच्छा, हेतू, गरजा सर्व काही पूर्ण करतो. सर्व समस्यातून, संकटातून, दुःखातून आणि निराशातून तो आपल्याला मुक्त करील. आपली सर्व बंधने परमेश्वर तोडतो, म्हणजे सर्व बंधने तोडून टाकीतो. म्हणून विश्वास ठेवा. आपण मनुष्याकडे नव्हे, वस्तूकडे नव्हे, मूर्तीकडे नव्हे, जिवंत देव प्रभू येशूकडे, त्याच्या वचनाकडे आलेले आहोत. आणि तोच आपल्या जीवनात कार्य करणार, आपली बंधने तोडणार, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या दूर करणार. बायबल सांगते, दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो आणि तो मुक्त होणार, कारण परमेश्वर त्याला मुक्त करेल. आज तुम्ही या संकटातून मुक्त होण्याची इच्छा बाळगत आहात. या आजारातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, दुःखातून, संकटातून. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार याच्यातून बाहेर काढण्यासाठी. या संकटातून मुक्त होण्यासाठी प्रभू तुम्हाला मदत करेल. या आजारात, या संकटात, या दुःखात, या निराशेतच प्रभू तुम्हाला पाडून ठेवणार नाही. तरी पडलेले आहात तुम्ही, तर प्रभू तुम्हाला उचलेल आणि या संकटातून बाहेर काढेल. या दुःखातून, या निराशेतून प्रभू तुम्हाला मुक्त करेल. मात्र आपला विश्वास मजबूत करा. विश्वासाने तुम्ही प्रभू येशूकडे प्रार्थना करा. किती तणाव आले जीवनात, किती दुःख आले, संकट आले, निराश होऊ नका. प्रार्थना करायला सुरुवात करा. गुडघे टेका, प्रभू येशूला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. प्रभूची आराधना करायला सुरुवात करा. संकट टळणार, दुःख दूर होणार, समस्या दूर होणार, कारण आपला येशू जिवंत परमेश्वर आहे. आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, ज्याला सर्व शक्य आहे. अशक्य असं काही नाही. जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. तो महान परमेश्वर, एकमेव परमेश्वर आहे. आणि तोच आपली बंधने तोडणार, तोच आपले अडथळे दूर करणार, तोच आपल्या निराशा दूर करणार. प्रभू येशूला आवाज तर द्या. इर्म्या 33:3 मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभू काय म्हणतो, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, आणि तुला ठाऊक नाही अशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रभू म्हणतो, हाक तर मार, मी उत्तर द्यायला तयार आहे. आपण प्रभूला आवाज देतील, प्रभूला हाक मारतील, तर तो आपली प्रार्थना ऐकेल, आपली विनवणी ऐकेल आणि आपली सर्व बंधने तोडून टाकेल. आपल्या सर्व समस्यातून तो आपल्याला मुक्त करेल, कारण आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.